मूर्खाची यादी। एकदा अकबर बादशहाने बिरबला मूर्खाची यादी तयार करण्याची आज्ञा केली। बिरबलाने खूपच मेहनत घेऊन यादी तयार करण्याचे काम सुरू केले। त्या दरम्यान घोड्यांचा व्यापारी जातिवंत उत्तम घोडे घेऊन बादशहाकडे आला होता। बादशहाने सर्वच घोडे विकत घेतले आणि घोड्यांची किंमत म्हणून त्याने मागेल तेवढे पैसे दिले। शिवाय व्यापारी पुन्हा दिल्लीला येईल तेव्हा त्याने आणखी घोडे घेऊन यावे असे बादशहाने सांगितले। त्यासाठी त्याला आगाऊ किंमत देऊन ठेवली। दरम्यान बिरबलाने मूर्खाची यादी तयार करण्याचे काम पूर्णपणे केले। त्याने ती यादी बादशहाला दिली। त्या यादीत पहिले नाव अकबर बादशहाचेच होते। ते पाहून अकबर रागावला आणि म्हणाला, बिरबल, तुझी इतकी हिंमत झालीच कशी? तू मलाच मूर्ख समजतो की काय? महाराज, एका अनोळखी व्यापाऱ्याला घोड्यांच्या खरेदीसाठी अगोदर सर्व पैसे तुम्ही दिले, हे व्यावहारिक दृष्टीने चुकीचे आहे। हा मूर्खपणाच नव्हे का? म्हणून मी आपले नाव यादीत सर्वप्रथम लिहिले आहे। अशा रीतीने एका अनोळखी माणसाला एवढे पैसे अगोदरच द्यायला नको होते। हे बिरबलाचे म्हणणे बादशहाला पटले होते। तरी देखील त्याने शंका काढली, पण तो घोडे पुन्हा घेऊन आला तर? बिरबल म्हणाला, मग त्याच्यासारखा मूर्ख दुसरा कोण असेल? जर तो घोडे घेऊन पुन्हा येथे आला तर मी मूर्खाच्या यादीतून तुमचे नाव फोडून टाकीन आणि त्या जागी त्याचे नाव घेईन। शिवाय महाराज, मूर्खाच्या यादीत माझे देखील नाव आहे। बादशहा म्हणाला, या यादीत तुझे नाव का बरे घातले आहेस? बिरबल म्हणाला, महाराज, मूर्खांना शोधून त्यांची यादी करण्यात मी माझा अमूल्य वेळ वाया घालवला। यावरून मी देखील मूर्ख आहे हे सिद्ध झाले आहे। खरतर या वेळेच मी दुसऱ्या एखाद्या चांगल्या कामासाठी वापर करू शकलो असतो। हे ऐकून बादशहाने बिरबलाच्या चातुर्याचे कौतुक केले। तर कशी वाटली तुम्हाला ही छानशी गोष्ट? कमेंट करून नक्की सांगा। या गोष्टीला आपल्या इतर मित्रांसोबतही शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।